नमस्कार. आज आपण कोकमाचा रुचकर सार तयार करणार आहोत. अन्न व्यवस्थित न पचणे, पोटात गॅस तयार होणे, भूक न लागणे, तोंडाची चव जाणे अशा वेगवेगळ्या त्रासांमध्ये कोकम आपल्याला उपयोगी ठरते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते. उन्हाळ्यात बरेच जणांना पित्ताचा प्रचंड त्रास होतो. यावर रामबाण उपाय म्हणजे कोकमाचे सार. तसेच पावसाळ्यात अपचन, अंगावर पित्त उमटणे असे त्रास होतात, त्यावरही उपयोगी ठरते. अगदी कुठल्याही ऋतूमध्ये होणारा वात, कफ, पित्त शमन करण्यासाठी कोकमाचे सार उपयुक्त असते. तर असे हे इम्युनिटी बूस्टर असणारे कोकमाचे सार आपण गरम गरम सूपसारखे पिऊ शकतो किंवा मऊ भात आणि कोकमाचे सार अप्रतिम लागते. तर असे हे बहुगुणी कोकमाचे सार एकदा चाखून बघाच. चला तर मग कोकमाचे सार बनवूयात. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर यासाठी इथे मी आमसूल घेतलेली आहेत. ही मी खारवलेली आमसूल माझ्याकडे होती ती घेतली आहेत. आपल्याला जर फ्रेश आमसूल मिळाली तर खूपच छान आपलं सार तयार होईल. ती जर नसतील तर अशी ही खारवलेली जी बाजारात मिळतात ती आमसूल घेतली तरीही चालतील. एका व्यक्तीला साधारण 3 ते 4 अशाप्रमाणे मी 3 जणांसाठी 10 ते 12 आमसुलं इथे घेतली आहेत. आणि ही आमसुलं आता आपण एका बाउलमध्ये घेतली आहेत. त्यामध्ये आता मी कोमट पाणी घालून घेते. हे बघा, यामध्ये मी कोमट पाणी घातलं म्हणजे गरम पाणी आहे. आणि यामध्ये आता आमसूल आपण साधारण कमीत कमी 10 ते 15 मिनटं भिजत ठेवूयात. आणि आता पुढची कृती पाहण्यापूर्वी मी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत करते. रेसिपी आवडल्यास आणि आपण चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळेल. तर आता ही साधारणतः 10 ते 15 मिनटं कमीत कमी भिजत ठेवलेली आमसुलं जी आहेत ती आता मी हाताने कुस्करून घेते आहे. आपण जास्तीत जास्त 2-3 तास भिजत ठेवलीत तरी चालतील, पण 10 ते 15 मिनटातही खूप छान भिजतात. हे बघा, अशी छान कुस्करून घेतलेली आहे. आणि आता ही आपण गाळून घेणार आहोत. हे बघा, मी कपवरती गाळणी ठेवली आणि त्याच्यावरती आता हे आमसुलाचं जे पाणी आहे ते गाळून घेऊयात, म्हणजे जे आमसुलाचे कण आहेत ते आपल्या तोंडात येणार नाही. आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर अशा रीतीनं आपण हे गाळून घेतलेलं आहे कोकम आणि त्याचा हा सार किंवा अर्क म्हणूयात. हा बघा, हे अर्क आपण काढून घेतलेलं आहे. साधारण 1 वाटी आपण इथे गरम पाणी घातलं होतं आमसुलांमध्ये आणि आता त्यामध्ये आपण साधारण 3 वाट्या गरम पाणी घालून घेणार आहोत, म्हणजे तिप्पट पाणी घातलेलं आहे. हे साधारण 3 जणांसाठी पुरेसं ठरेल एवढं हे सार तयार होणार आहे आपलं. तर आता पुढची कृती पाहूयात. तर इथे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये साजूक तूप घालून घेतले, जिरं घातली आहेत. जिरं छान आपण त्यामध्ये तुपामध्ये छान तडतडून देणार आहोत. किंवा त्यामध्ये लसूण घातला आहे. लसूण हा ऑप्शनल आहे, आपण घातलाच पाहिजे असं नाही. आवडत असेल तर नक्की घाला. आणि इथे हिरव्या मिरच्या आणि थोड्याशा लाल मिरच्यांचे तुकडे करून घातलेत आणि कढीपत्त्याचेही तुकडे घातलेले आहेत. मी मिरच्यांची चव आणि थोडंसं आलं घातलं आहे. मिरच्या ह्या आपल्या ऑप्शनल आहेत, आपल्याला कसं तिखट आवडतं त्याप्रमाणे आपण मिरच्या घालायच्या. हे बघा, लाल मिरच्यांचे तुकडे आणि हिरव्या मिरच्यांचे काप असे मी घातलेले आहेत. छान तुपावरती परतून दिलं आहे, त्याचा सगळा स्वाद तुपामध्ये आलेला आहे. यात आता हिंग घातलं मी छोटा अर्धा चमचा आणि हळद. आणि त्यामध्ये लगेचच मी जे आपण अर्क काढलं होतं आमसुलाचं ते घालून घेतलेलं आहे. हे बघा, खूप छान अशी आपली फोडणी तयार झालेली आहे. त्यामध्ये सार आता घातलेलं आहे आपण. अत्यंत रुचकर अशी ही रेसिपी तयार होते आणि चवीला अप्रतिम लागते. हे बघा, आपल्याला खूप उकळवायचं नाही आहे हे सार. अगदी थोडंसं गरम, एखादी उकळी येईपर्यंत आपण हे गरम करून घेणार आहोत. यामध्ये आता आपण गूळ घालतो आहे. लागेल तसा गूळ घालायचा आहे. मी आत्ता इथे थोडासा गूळ घालून घेतला आहे. साधारण म्हणजे एका वाटीला 1 चमचा असा गूळ घातलेला आहे मी. आणि चाखून बघितल्यावरती मी पुन्हा त्यात लागला तर थोडासा गूळ घालणार आहे. हे बघा, अशा रीतीने आता तो गूळही त्यात विरघळत आलेला आहे. त्यामध्ये आता मी मीठ घालून घेतलेलं आहे. चाखून बघायचं थोडंसं सार आणि वाटलं तर पुन्हा त्यामध्ये आपण गूळ वाढवू शकता. आणि अशा रीतीनं हे आपलं सार जवळजवळ तयार झाले. त्याला खूप छान उकळी आलेली आहे. आणि इथे आता मी धणे आणि जिऱ्याची पूड घातलेली आहे, कारण की ते पित्तशमक तर असतातच आणि शरीराला थंडावा देणारं असतात आणि आपल्या साराला एक छान चवही येईल. आणि आता आपलं हे साराला एक छान उकळी काढूयात आणि आपलं हे सार
जे आहे बघा खूप सुंदर रंगही आलेला आहे आपल्या साराला. आपण हे गरम गरम पिऊही शकता किंवा आपण गरम गरम मऊ भाताबरोबर खाल्लं तर खूपच अप्रतिम चव लागते त्याची. आता गॅस बंद केला आहे आणि आता झाकण ठेवून देऊयात. हे बघा थोड्या वेळाने पाहू शकता आपलं सार छान असं मुरलं आणि आता त्याच्यावरती मी कोथिंबीर घालून घेते आहे आणि हे सार आता खाण्यासाठी तयार आहे. पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम हे सार पिण्याची मजा काही औरच असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा पित्ताचा त्रास होतो किंवा अगदी काहीच खावंसं वाटत नाही, तोंडाला रुची नसते, तेव्हाही हे सार उपयुक्त ठरते. नुसतं सूपसारखं पिऊही शकता किंवा भाताबरोबर खाऊ शकता किंवा भाकरी पोळीबरोबर जर कुस्करून आवडत असेल तरीही खाऊ शकता. तर हे बघा अशी उन्हाळी एक आपली रेसिपी तयार आहे किंवा जेवणासाठी खूप छान पर्याय. असा गरम गरम मऊ भात, त्याच्यावरती तुपाची धार, काकडी आणि आपलं हे आमसुलाचे सार, अप्रतिम असे आपले हे दुपारचे जेवण, लंच किंवा डिनरसाठी खूप छान रेसिपी आहे. आपण नक्की बनवून पहा आणि आपला अभिप्राय कमेंटमध्ये कळवा. आपल्याला कुठल्या प्रकारच्या रेसिपी आवडतात, ही रेसिपी आवडली का हेही नक्की कळवा. अशा रीतीनं हे आपलं सुंदर सार, अप्रतिम चवीचं रुचकर सार, काकडी आणि मस्त असा मऊ तूप घातलेला मऊ भात आणि एखादी तिखट चटणी आणि आंबट गोड कैरीची चटणी, असे हे परिपूर्ण उन्हाळ्यासाठी उपयुक्त जेवण तयार आहे. पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपींसह. तोवर आनंदी रहा, आरोग्यदायी आणि रुचकर खा आणि पाहत रहा आरोग्य रुची किचन कट्टा. धन्यवाद.